काय घाबरवतेस मला? अच्छा, माझ्याशी भांडणार तू आता? काय कुस्ती खेळणार आहेस? पदर खोसतेस काय? बांगड्या पाठीमागे घेतेस? घाबरणार आहे मी तुला? वजन किती? आपण भांडतोय कुणाशी? स्वतः चुकायचं काय माझ्यावर ब्लेम टाकणारस तू आता? स्वतः माती खाल्लीस, इडियट. तू डबल इडियट, कळलं? करणार आहे मी ब्लेम तुझ्यावर. इतक्या मी खाणाखुणा करून सांगत होते तुला की आमटी चिंच नाहीये, आमटी मी केलीच नाहीये, पण नाही, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. तुझी ओव्हर ऍक्टिंग चालूच आहे. खाकरतो काय, खोकतो काय? अगो बाई, माझी चूक झाली नाही का? मला भाषाच येत नाही खाणाखुणांची ना. मला वाटलं काळजीपोटी चिंच घातली नाहीयेस. आपलं ठरलं होतं ना की आमटी चिंच घालायची तर टाकायची ना बदा बदा. भाग्यश्रीने किचन मध्ये कांद्याचा घोळ घातला. त्यातर आमटीचं काम माईने मलाच दिलं होतं. अरे समोरून संधी चालून आली होती, खाल्लीच माती. खाल्ली माती म्हणे? तुमच्या किचन मध्ये ना मिनिटाला गोष्टी चेंज होतात. ऐन वेळी माईंनी मला कांद्याचं काम सांगितलं आणि स्वतः तिथे उभं राहून भाग्यश्रीकडून आमटी करून घेतली. एकतर स्वतःची हिंमत होते माईंसमोर बोलायची, तू माझ्याकडून कसा एक्सपेक्ट करू शकतो रे माईंसमोर बोलायला? अति हुशार. मला मेसेज केला की नाही प्लॅन ऑन म्हणून? तसाच प्लॅन फ्लॉप हा पण मेसेज करायचा ना मग. बरोबर आहे, मेसेज करायला हवा होता ना. मग कुठे रे तुझा फोन? मागे टीपॉय वर. काय आता कोणी खाल्ली रे माती? माझाच मेसेज आहे ना हा? एकतर स्वतः मेसेजेस वाचायचे नाहीत आणि दुसऱ्याला ब्लेम करायचं. ठीक आहे सॉरी. सॉरी सॉरी. हे काय? कसा होणार आपला डिवोर्स? काय खाणाखुणा सुचताय तुला? खाणाखुणा सुचताय? अरे थांब, काय बघेल नको. आधी हनीमून कसं कॅन्सल करायचं ते बघ. Actions करतोय. बिस्किट आणशील? वा, नेहमीप्रमाणे आणले नाहीच ना हिने? आई, थंडी असं म्हणता म्हणता ओसरली पण थंडी. अगं मुंबईतली थंडी ती काहीतरी कुठली शिवणे लाट आली म्हणून जरा तरी थंडी पडली, नाहीतर मुंबईत कुठली थंडी पडायला. काकू पेपर आहे तसाच नीट घडी करून ठेवायचा, समजलं ना? अण्णांना करकरीत लागतो पेपर. हो माई, वाचून झाला की जसाच्या तसा ठेवते मी. एक पुरे हो. सेल? अगं शर्मिष्ठा, अगं सेल लागलाय. तो इथे आपल्या मागच्या ग्राउंडवर. माई चला ना, आपण सगळ्या जणी मिळून साड्या घ्यायला जाऊया. काकू प्लीज तुम्ही तरी सांगा ना माईंना. माई प्लीज. जाऊया. शॉपिंग म्हणलं ना की हिला उधाण येतं नुसतं. हो ना, आणि त्यात सेल म्हणजे बघायला नको. कठीण आहे तुझं भाग्यश्री. कसं कळत नाही ग तुला?
अगं या सेलवाल्यांची ट्रिक तुला माहिती नाही का? जे कपडे किंवा जी वस्तू असते ना त्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत लावतात आधीच, आणि शेवटी तुम्हाला विकतात ना ते मूळ किमतीतच विकतात. तुम्हाला आपलं उगीच वाटत असतं ते सेल लावलाय वगैरे. नका ग नका जाऊ असं सेल बिल मध्ये वगैरे. पण माई, सेल म्हणला की सगळ्या बायका हुरळून जातात पार, आणि ही तर काय ते काही असू दे हो काकू, पण मला शॉपिंग करायला खूप आवडतं. हो ग बाई, तू अगदी खुशाल शॉपिंग कर, कोणी अडवत नाहीये तुला, पण त्या सेल मध्ये जाऊ नकोस हो. पण माई, तुमच्या एक लक्षात आलं का? काय? जिनी शॉपिंग बद्दल काहीतरी बोलायला पाहिजे ती काहीही न बोलता चुपचाप चहा पितीये. अमृता, जायचंय ना तुम्हाला आता बाहेर? मग जरा जा ना, शॉपिंग कर. अगं जरा नवीन कपडे घेतले की फ्रेश वाटतं, जरा उत्साह येतो, हो की नाही हो माई? अगदी बरोबर म्हणते मृदुला. नाही म्हणजे तुम्ही तिकडे खरेदी करालच ग, पण आता जाता तर जरा इकडनं 3-4 कपडे घेऊन जा ना. अगं जरा उत्साह येतो आपल्याला. काय जायचंय ना मग? शमू, तू, भाग्यश्री आणि ही तिघी जा जरा शॉपिंगला. हा, हो का? आपण जाऊयात. नाही नाही ह्या तिघी जातील शॉपिंगला, पण आज अक्षय घरात आहे ना, म्हणजे सुट्टी घेऊन थांबलाय ना तो. मग ह्या दोघांनाच जाऊ दे ना खरेदी करायला, म्हणजे कसं एकमेकांच्या आवडीनिवडीनी खरेदी होईल ना त्यांची. काय अमृता? झाल ना दोघं? तुम्ही जा नंतर शॉपिंग बिपिंग करायला, आधी त्यांना जाऊ दे. अमृता, जा हा. तुझ्या नवऱ्याबरोबर शॉपिंगला जा मस्त. काय? अरे देवा, कशी सुटका करून घ्यायची या हनीमून प्रकरणातलं. हाय. हाय बेबी, हॅलो. मला तुझी खूप आठवण येतेय. तुला माहिती, डॅडनी हो म्हटल्यापासून ना मला इतकं फ्री वाटतंय, इतकं रिलॅक्स वाटतंय, तर काहीच टेन्शन नाही. अक्की, हा, तू इतकं फास्ट ब्रीदिंग का करतोय? तू काय करतोयस आता, आणि कोण आहे तुझ्या बाजूला? अरे यार बेबी प्लीज ऍझम्पशन्स करू नको यार. मी आता एक्सरसाइज करत होतो माझ्या रूम मध्ये. बोल, कशासाठी फोन केलायस? हा, कशासाठी? की व्हॉट यू मीन बाय कशासाठी? मी काही कामासाठी फोन करते का तुला? काय कलिग आहे का मी तुझ्या ऑफिसची, की काही काम असेल तेव्हा कॉल करेन? दिस इज नॉट डन हा अक्की. तुम्हाला परक्यासारखं वागवतोय. अगं बेबी तसं नाही, म्हणजे का तुझा आवाज पण आज खूप खास आहे, काय स्पेशल प्लॅन आहे का असं मला विचारायचं होतं. ओ येस, नाव यू ऑन द ट्रॅक. ऍक्च्युली ना मी आज शॉपिंगला जाणार आहे, हा, आणि शॉपिंगच्या आधी पार्लरला. सो मी विचार करत होते की आपण या दोन्हीच्या मध्ये काय करू शकतो. एक मिनिट, यू वॉज थिंकिंग. तू विचार पण करतेस? वा. ए अक्की, शडापा. सांग ना, आपण लंचला जाऊया का? हा, ग्रेट. लाईक यू अँड मी, लाईक द ओल्ड टाइम्स.
येस येस, ग्रेट आयडिया. लॉक 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 लॉक. रिअली? खरंच? कन्फर्म कर प्लॅन. तू आणि मी आज आपण रोमॅन्टिक लंच डेटला जाऊ. पण तुझं ऑफिस? बेबी मला सुट्टी आहे. ओके देन, डन. जस्ट यू अँड मी. आणि हो, तिथे अमृताला नको आणू हा. हा 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 हा. ओके, बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. दिवसचं काहीतरी लवकर झालं पाहिजे. एक मिनिट शर्मिष्ठा, ती बघ पर्पल साडी किती गोड आहे आणि त्याच्या डिझाईन बघ किती मस्त आहे ग. हो मस्त आहे. ए वहिनी, ही बघितलीस का ऑफ व्हाईट? ही पण छान आहे. हे बघ. हो, ती पण मस्त आहे. छान आहे ना? असं काय या ऑनलाईन शॉपिंग करतात ना, खरंच कळत नाही या. माई, काय आहे हे? असं साडी बघितल्याशिवाय कसं कळणार तिचा पोत कसा आहे, डिझाईन कसं आहे, छान आहे नाहीये? काय ग बाई, आपल्याला आयुष्यात नाही जमणार आहे ऑनलाईन शॉपिंग वगैरे. मग काय. आणि आपण कसं एकदा ही एकदा ती अजून एखादी अशी काढतो ना, आणि मग त्याच्यातून आपण एखादी निवडतो. या म्हणजे एकदम सगळ्या बघतात. काय ग बाई, आपल्याला तर आवडत नाही असं शॉपिंग बिपिंग काही. नाही, तुला नाही कळणार आमचे फंडे. एक खटाखट फटाफट खरेदी. नाहीतर तुम्ही फिरतायत दुकानांच्या दुकानं. हो, तुम्हालाही नाही कळणार हा आमचे फंडे. अगं त्या दुकानांमध्ये फिरताना सुद्धा किती मजा येते ह्याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अमृता, तू काय ऑनलाईन शॉपिंग करणार आहेस? नाही म्हणजे भाग्यश्री. हो सुनबाई, राहू दे. नाही अगं, नाहीतरी ती केरळहून इथे परत आली की ते कुर्ते तिचे कपाडातच राहणार ना. इथे तिला साड्याच नेसाव्या लागणार आहेत. काय त्यापेक्षा अक्षयच्या आवडीच्या 2-3 साड्या घे. हे काय, अक्षय पण आला. अक्षय, तुला माहितीये माईने तुझ्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन केलाय. तू आज अमृताला घेऊन बाहेर शॉपिंगला जायचंय. लॅपटॉपचं काम झालंय का? हवंय मला. शॉपिंग बिपिंग साठी वेळ नाही माझ्याकडे. भाऊजी, तुम्ही असं काय करताय? तुम्ही हनीमूनला जाताय ना, मग जा ना, करा ना मस्त शॉपिंग. वेळ नाही माझ्याकडे बहिणी. दे. काय चालवलंयस तू? वेळ नाही म्हणून काय चालवलंयस तू? तुझी बायको शॉपिंग करायला बाहेर जाते, तिच्या बरोबर तुला जायला नको? आणि अरे तिची हाऊसमौज नाही पुरणार तर दुसऱ्या कोणाची पुरणार आहेस तू? मला मुळी काय ऐकूनच घ्यायचं नाही. शर्मिष्ठा, भाग्यश्री, तुम्ही नाश्त्याचं बघा, जा, खूप उशीर झालाय. जा जा जा, मी बघते तो कसं जात नाही ते. मला काहीही सबबी सांगू नकोस, समजलं?
तुमचं लग्न एकमेकांच्या मनाविरुद्ध जरी झालं असलं ना, तरी सुद्धा तुम्हाला आता हे नातं निभवायचं. अक्षय, तिच्या मनाविरुद्ध ती या घरात आली, केवळ तुझ्या विश्वासावर. तूच जर असा वागलास तर तिने ते कसं राहायचं? ती तिच्या परीने आमच्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आम्ही तुम्हा दोघांना बाहेर पाठवतो. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय तुला? अमृता, तुलाही? आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करा. त्याचा मुहूर्त आज करा. दोघांनी शॉपिंगला जा. अक्षय, जुलमाचा रामराम केल्यासारखं नकोय. मनापासून जा, आनंदाने जा. हा, जा. दोघही तयार व्हा, नाश्ता तोपर्यंत होतोच. जा. तुम्ही बोलवलत का मला? अरे हो. हे का आज कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन नाही वाटतं? आहे ना. डॅड, तुम्ही खरंच किती स्वीट आहात. यावेळेस तुम्ही सगळं माझ्या मनासारखं केलं. थँक्यू. आज ना शॉपिंग, पार्लर आणि अक्की असा प्रोग्राम आहे. अरे वा. डॅड, यू नो, आज खूप दिवसानंतर मी आणि अक्की एकत्र लंचला जाणार आहोत. अच्छा, आय एम सो हॅपी. तू खुश आहेस ना? खूप. मग बस, अजून काय हवं आपल्याला? हे जे काही चाललंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच चाललंय. थँक्यू डॅडी. डॅडी, मला खूप उशीर होते. ओके, मी पटकन रेडी होते. बाय. सांभाळ. वेळ वेडी आहे पोरगी. क्यों बेटा, क्यों बेटा? हे सगळं फक्त तुझ्या सुखासाठीच चाललंय ग. कारण तुझं खरं सुख कशात आहे तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं. खाडगेच्या बोकडाशी मी कधीच तुझं लग्न लावून देणार नाही. हॅलो बेटा अर्जुन, आज दुपारी काय करतोयस रे? गुड गुड गुड. तुला कोणी सांगितलं शहाणपणा करायला? का शॉपिंगचा प्लॅन केलास तू? मी केला प्लॅन? मग माईंनी आणि आईंनी केला तुझ्या समोर. कळलं नाही तुला? उगीच माझ्यावर राग नको कर. अरे राग काढू नको. मग काय करू यार? किऊ बरोबर माझी लंच डेट ठरली होती यार. आता पचका झाला ना. काय सांगू मी तिला आता? आता हे मला कसं कळणार? का माझ्या स्वप्नात येऊन किऊ सांगणार होती की तुम्ही डेटवर जाताय? अरे यार तिला तर सांगणार काय मी? परत चिडचिड, राग सगळं. तू मंद आहेस. अमृता, तू मी ना काहीतरी हाणी ना तुला. मजा करू नको माझी, प्लीज प्लीज. ऐकशील? बोला.
अगं अक्षय, तुला ऑफिशियली एक निमित्त मिळतंय घराबाहेर पडायचं. नाही करत ना? मी सांगते, हे बघ, आपण दोघी एकत्र घराबाहेर पडूया, मॉलमध्ये जाऊया, मी शॉपिंगला जाईन, तू कियारा बरोबर डेटवर जा ना. मी अजिबात फिरकणार नाही तिकडे. लंच झाला की मला कॉल कर आणि आपण तिकडून एकत्र निघूया आणि घरी येऊया. दॅट्स इट. येस, रिया मंदाची मंदा. किती मदत करतेस तुम्हाला मंदा. जा लवकर तयार हो. रेडी रेडी. मेसेज करतो. कुणाला मेसेज करतोयस? किवला. तिला सांगतो ना. तर चिडवतो की मी आणि अमृता दोघही येतो. तो आहे. काय छळतो रे तिला तू अक्षय? तिला जळवायला जाशील आणि सगळा प्लॅन तुझ्यावर उलटेल. एक सांगू, हा, कावळ्याच्या शापानं गायगुरं मरत नाहीत. तू गाय गोर आहेस ना? तू कावळा आहेस. जा तयार हो. चल चल चल.